राज्यभरात महानगरपालिकेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्या आहेत. मंगळवारी 30 डिसेंबर हा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अशा स्थितीत संपूर्ण राज्यातील एकाही महानगरपालिकेत महाविकास आघाडी अगर महायुतीमधील घटक पक्षात समझोता होऊन समाधानकारक जागा वाटप झालेले नाही. परंतु राज्यातील सोलापूर पॅटर्नने मात्र सामंजस्य दाखवून भाजपला घेरण्यासाठी महाविकास आघाडी घडवून आणली. सोलापूरने आपली वेगळी ओळख करून देत महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी महाविकास आघाडीमधील पारंपरिक मित्र असणाऱ्या पक्षांना योग्य सन्मान देत ऐक्य घडवून आणले. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाय नवा मित्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या 5 पक्षांनी एकत्र येऊन आपली वज्रमूठ आवळली आहे. त्यामुळे महायुती फिसकटलेल्या सत्ताधारी भाजपचे धाबे दणाणले आहेत. सोलापूर हे राज्यातील पहिले उदाहरण ठरले आहे. महाविकास आघाडीची परंपरा कायम राखली आहे. आघाडीचा धर्मही पाळला आहे. त्यामुळे सर्वत्र महाविकास आघाडीच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्याचा पॅटर्न चर्चेचा विषय ठरलाय. यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, अजय दासरी यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडली. त्याचबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे महेश गाडेकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते युसुफ शेख, त्याचबरोबर मनसेचे नेते दिलीप धोत्रे, विनायक महिंद्रकर आदींचा समावेश आहे. मार्गदर्शकाच्या भूमिकेत सुशीलकुमार शिंदे, संपर्क नेते चंद्रकांत खैरे, खासदार प्रणिती शिंदे, अनिल कोकिळ, मनसे नेते बाळा नांदगावकर, नरसय्या आडम आदी लक्ष ठेवून आहेत. सर्वत्र उमेदवारी वाटपात गोंधळ सुरू असताना सोलापूर येथे मात्र स्थानिक मवियाच्या नेत्यांनी सरशी मारली आहे. यामुळे भाजप निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई हरल्याची चर्चा आहे.